तरुणाला पकडलं, त्याचे कपडे काढले, हातपाय बांधले आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. पायावर नाक रगडून माफी मागायला लावली, कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण देखील केली आणि या संपूर्ण अमानुष प्रकरणाचा व्हिडिओही तयार करण्यात आला. पण जळगावच्या भुसावळमधील या तरुणाला नेमकी अशी शिक्षा देण्यामागचं कारण काय होतं? एका मुलीसोबत लग्न करण्यासाठी तरुणाने घेतलेला निर्णय काही तरुणांना इतका का खटकला की त्यांनी थेट कायदाच हातात घेतला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना एप्रिल महिन्यात घडली असून या प्रकरणात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. मात्र हा गुन्हा दाखल होऊन देखील या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई झाली का, हाच आता सर्वात मोठा सवाल आहे. पोलिसात तक्रार, लेखी निवेदन, मुख्यमंत्र्यांना ईमेल आणि जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे तक्रार, इतक्या ठिकाणी दाद मागूनही आपल्या मुलाला न्याय मिळत नसल्याचा आरोप आईने केलाय. नेमकं या तरुणासोबत काय घडलं? मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतरही कारवाईचा वेग एवढा कमी का? आणि तक्रार दाखल असूनही आरोपींवर कठोर कारवाई झाली की नाही, पाहुयात हा विशेष रिपोर्ट. जळगावच्या भुसावळमधील एका तरुणासोबत घडलेल्या या घटनेने आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. एका मुलीसोबत लग्न करण्यासाठी घरातून निघालेल्या या तरुणाला काही तरुणांनी पकडलं, त्यानंतर त्याचे कपडे काढून हातपाय बांधण्यात आले आणि कमरेच्या पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर या तरुणाला पायावर नाक रगडून माफी मागायला लावल्याचाही दावा करण्यात आला. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तरुणाला मारहाण होत असल्याचं दिसतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही पीडित तरुणाने केलाय. एप्रिल महिन्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमुळे या घटनेचं गांभीर्य आणखी समोर आलंय. मात्र प्रश्न असा आहे की एखाद्या तरुणाला कायद्याच्या बाहेर जाऊन अशा प्रकारे शिक्षा करण्याचा अधिकार कोणी दिला? एखाद्याने आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला विरोध करण्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत. मात्र स्वतःच कायदा हातात घेऊन मारहाण करणं आणि अपमान करणं कितपत योग्य आहे? या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं पीडिताच्या आईने निवेदनात नमूद केले. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींवर कठोर कारवाई झाली नसल्याचा आक्षेप आईने घेतला आणि याच मुद्द्यावरून आता पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. 23 तारखेला दुपारी 4 ते 7च्या दरम्यान माझ्या मुलाला त्याच्या मित्राने घेऊन गेला आणि 4 मुलांनी मिळून त्याला एका जामनेर रोडच्या पोलीस स्टेशनच्या मागे नग्न करून मारलं आणि त्याच्यानंतर परत कपडे घालून मुस्लिम कब्रस्तानकडे नेलं आणि तिथे पण त्याला पूर्ण कपडे काढून परत नग्न करून मारलं. चीज करत फोटो काढले. नग्न करून मारत असताना मुलीच्या घरी व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवलं आणि मला पैसे मागण्यासाठी पण घरी कॉल करण्यासाठी त्याला प्रेशराईज केलं. त्याला बेल्टनी, सिगरेटचे चटके देऊन आणि बॉक्सिंग स्टाईलनी खूप मारलं. काय कारण? मुलीला, ज्या मुलीसोबत तो पळून जाणार होता त्या मुलीला यांनी सांगितलं की बा मुलगा व्यवस्थित नाही आहे, क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, जाऊ नको. बस एवढीच चूक होती. तर त्यांनी 6 महिन्याआधीच घरी येऊन पण मारहाण करून गेलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी ही गोष्ट केली सगळी. त्या संदर्भात मी 23 तारखेला जसा मुलगा घरी आला तेव्हा FIR केली आणि FIR त्या दिवशी मेडिकल झालं, पण मेडिकल पण प्रॉपर झालं नाही आणि FIR पण प्रॉपर झाली नाही. आरोपी कोण कोण आहे? त्याच्यामध्ये आरोपी आहे सौरभ अनिल सोनवणे, जो ऑलरेडी खून आणि बालकारागृहात गेलेला आहे. नंतर वासिफ शेख, हा गोळीबारात चोपड्याला पकडला गेलेला क्रिमिनल बॅकग्राऊंडचाच आहे. नंतर एक सागर साळुंके आणि सिद्धेश महाडिक, 4 मुलांनी नेलेलं. SP साहेबांना भेटले तर ते बोलले व्हिडिओ बघायची गरज नाही आहे, मी पुढील याच्यासाठी हे करतो. मी त्यांची रिसिव्ह कॉपी आणली. त्याच्यानंतर मी वेट केला. मी पोलीस स्टेशनला पण गेले, पण जेव्हा मी FIR करायला गेलेली त्याच दिवशी दुपारी 3 पोलिसांनी मिळून माझ्या मुलाला परत बेदम मारलं. कारण म्हणजे त्यांनी त्या मुलाला विचारलं की काय कारण आहे, ते चुकीचे आरोप करत होता. मुलाचे पेशन्स नव्हते की मला मारलं कशासाठी, तोपर्यंत आम्हाला व्हिडिओ माहीत नव्हता. तर तो आतून खूप चिडला आणि अंगावर जात होता. तेवढंच त्यांनी बघितलं आणि त्याला खूप मारलं. घटनेला 3 महिने उलटले आहेत. ही घटना 23 एप्रिल पासून आहे.
शहर पोलीस स्टेशन. या दरम्यान 3 महिने होते पोलिसांकडे गेले, त्याच्यावर तुम्हाला काय सहकार्य झालं, काय उत्तर दिलं त्यांनी? पोलिसाकडून गेले तर ते बोलले की वासिफला ऑलरेडी चोपड्याला पकडलं, याला आम्ही जेलमध्ये, पण बाकी 2 मुलावर काहीच कारवाई झालेली नाही. आणि 4-5 दिवसात तो सुटून पण आलेला. हां, PI यांना पण भेटले तर त्यांनी राहुल गायकवाड त्यांना तिथे बोलवलं, त्यांच्याकडे ती केस दिलेली होती. मग मी 8 दिवस वेट केल्यानंतर त्याच्यामध्ये मी सायबरला पण गेले तर ते बोलले की FIR करावं लागेल, आम्ही डायरेक्ट नाही करू शकत. आणि राहुल गायकवाड सर बोलले की आता बाण तर सुटलाय तिऱ्यामधून, त्याच्यात आपण कंट्रोल करू शकत नाही, तर तो व्हिडिओ व्हायरल इथून तिथे होतच नाही. तर माझं एकच म्हणणं आहे की जसं मुलींच्या बाबतीत जे बलात्कार किंवा याचे व्हिडिओ व्हायरल होतात तर पटकन ॲक्शन होते, तर मुलाच्या बाबतीत त्याच्या इज्जतचा काहीच नाही का, त्याच्याच एकदम तो 18 वर्षाचा आहे, त्याच्या मनाचा तरी विचार करण्यात यावा. शहर पोलीस स्टेशन भुसावळ. जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, काय सहकार्य? जिल्हाधिकारी सरांना भेटली तर सरांना मी निवेदन व्हिडिओ दाखवलं, सरांनी शांततेने व्हिडिओ बघितला आणि लगेच SP सरांना फोन लावून म्हणजे माझं समाधान होईल असं केलं. त्या बाबतीत मी त्यांचे धन्यवाद मानते, कारण पहिल्यांदा मला पॉझिटिव्ह प्रतिकार त्यांच्याकडनं मिळाला. काय अपेक्षा आहे शासनाकडून? माझी अपेक्षा आहे की त्या मुलांनी माझ्या मुलासोबत जसं केलं ना तसंच त्यांना केल्याशिवाय या समाजाला अद्दल घडणार नाही. कारण व्हिडिओ बघून जे आनंद घेत आहेत पण त्या मुलाच्या मनाचा कोणीच विचार करत नाही. माझा मुलगा आता घराच्या बाहेरही निघत नाही, कोणी नातेवाईकांकडे जात नाही, कॉलेजमधले त्यांनी पेपर सुद्धा दिले नाही, त्याचं वर्षाचं नुकसान झालं. आपल्या मुलासोबत एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप आई करते. मुलाला न्याय मिळावा म्हणून तिने आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलंय. पण आईची दाद मागण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. पोलिसात तक्रार केल्यानंतरही समाधानकारक कारवाई झाली नसल्याचा आरोप करत तिने मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार केल्याचं सांगितलंय. याशिवाय राज्य मानवाधिकार आयोग आणि जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. म्हणजे एका पीडित कुटुंबाने न्यायासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर दार ठोठावलंय. पण प्रश्न अजूनही तोच आहे. तक्रार झाली, गुन्हा दाखल झाला, व्हिडिओ समोर आहे, मग पुढची ठोस कारवाई नेमकी कुठे अडली आहे? या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे आरोपीच्या पार्श्वभूमीचा दावा. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मारहाणीत सहभागी असलेल्या काही तरुणांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. जर हा दावा तपासात खरा ठरला तर संबंधितांचा पूर्व इतिहासही पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा भाग ठरतो. कारण याआधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून पुन्हा अशा प्रकारची हिंसक घटना घडत असेल तर पोलिसांनी त्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मात्र संबंधित आरोपीवर पूर्वीचे गुन्हे आहेत की नाहीत हे अधिकृत तपासातून स्पष्ट होणं देखील महत्त्वाचं आहे. आता या प्रकरणातून एक मोठा आणि सामाजिक कायदेशीर प्रश्नही समोर येतोय. पीडित व्यक्ती मुलगा असेल तर त्याच्या तक्रारीकडे तितक्याच गांभीर्याने पाहिलं जातंय का? एखाद्या मुलीवर अशा प्रकारे अत्याचार किंवा मारहाण झाल्याची घटना समोर आली असती तर पोलीस आणि प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी झाली असती. मग एखाद्या तरुणावर अमानुष मारहाण झाल्याचा आरोप असेल तर त्याकडेही त्याच गांभीर्याने पाहिलं जाऊ नये का? कायदा हा पीडिताच्या लिंगावर अवलंबून असतो का? म्हणूनच या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीवर काय कारवाई केली, आरोपींवर कोणती कलम लावण्यात आली, पुढील तपासाची दिशा नेमकी काय आणि कारवाईला विलंब झाला असेल तर त्यामागचं कारण नेमकं काय हे स्पष्ट होणं अधिक गरजेचं आहे. या घटनेतील व्हिडिओ, पीडिताचा जबाब, आईने केलेल्या तक्रारी आणि आरोपींविरोधात दाखल झालेला गुन्हा या सर्व बाबी तपासात महत्त्वाच्या ठरणार आहेत. विशेष म्हणजे पीडिताच्या आईने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेतली जाते का? आरोपींवर पुढील कारवाई होते का? आणि या अमानुष मारहाणी मागचं नेमकं कारण काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतरही आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो कारवाईचा. गुन्हा दाखल असूनही आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही असा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. मग पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत नेमकी काय कारवाई केली? आरोपींवर कठोर कलम लावण्यात आली का? मारहाणीचा व्हिडिओ तपासात घेतला आहे का? आणि पीडिताच्या आईने केलेल्या वारंवार तक्रारीनंतर आता प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस आणि प्रशासनाच्या कारवाईतूनच स्पष्ट होणार आहे. कारण कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच पीडित हा मुलगा असो किंवा मुलगी त्याच्या तक्रारीला समान न्याय मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.